केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चा संपास शिवसेना ठाकरे गट जाहीर पाठिंबा। कामगार विरोधी मोदी सरकारच्या विरोधात कामगार सेना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। केंद्रातील मोदी सरकार कामगार विरोधी धोरण स्वीकारून कामगारांना नुकसान पोहोचविणारे व भांडवलधारकांना पोषक असे कायदे बनवले आहे, तर कामगारांचे कायदेशीर हक्काचे असलेले कायदे रद्द करून देशातील कामगारांना देशोधडीला लावले आहे। म्हणून दिनांक 16/2/2024 रोजी केंद्रीय कामगार संघटना व किसान मोर्चाच्या बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे आणि दिनांक 16/2/2024 रोजी दुपारी 12 वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। देशातील मोदी सरकारने गरीब कामगारांचा कधीच विचार केला नाही, उलट विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिलाई कामगार, बांधकाम कामगार, खाजगी आस्थापनेतील कामगार, असंघटित कामगार यांना मारक, मालकांना पोषक असे कायदे बनवले आहे आणि उलट मोदी सरकार व राज्यातील मिंदे सरकार देशातील 50,000 कामगारांना मोफत अन्नधान्य व 25 कोटी बेकारांना काम दिले असे उघड खोटे बोलतात। जोपर्यंत सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत देश सुजलाम सुफलाम राहणार नाही। म्हणून कामगारांचा कर्दनकाळ ठरलेला हुकुमशहा मोदी सरकारच्या विरोधात कामगारांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिनांक 16/2/2024 शुक्रवार रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। तरी सोलापुरातील विविध यंत्रमाग, बांधकाम, शिलाई कामगार व असंघटित कामगारांनी सदर प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। जय महाराष्ट्र। अखिल भारतीय स्तरावर कामगार संघटना फेडरेशनच्या माध्यमातून देशातील सर्व कामगार संघटनेने उद्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी संप पुकारला आहे। या संपाचं मुख्य कारण आहे केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार कामगार कायदे सुधारित करत असताना कामगारांचा विचार केला गेला नाही। त्याचबरोबर कामगारांच्या प्रतिनिधी जे असतात त्या प्रतिनिधींना सुद्धा हे कायदे, नवीन कायदे करताना जुने कायदे काढून टाकताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा संपर्क किंवा एकत्रित करून त्यांनी विचार विनिमय केला नाही। आज देशातील करोडो कामगार या नवीन कायदा आणि काढून टाकलेले कायदा यामुळे देशोधडीला लागला आहे। विशेष करून सोलापुरातील विडी उद्योगात काम करणारे कामगार, यंत्रमाग उद्योगात काम करणारे कामगार यांच्या बाबतीत अगोदरच कायदे अत्यंत तुटपुंजीचे आणि असलेले कायदे देखील अंमलात आणत नसल्याची बाब मोठ्या प्रमाणात सोलापुरात सुरू आहे। असे असताना परत मोदी सरकारनं वारंवार मोदीजी सांगतात मोदी आहे तो गॅरंटी आहे, मोदी आहे गॅरंटी आहे। या मोदीच्या गॅरंटीने सर्व कामगारांना पूर्णपणे आर्थिक, शारीरिक, सामाजिक, आरोग्य बाबतीत अशा सर्व बाजूने संकटात सापडला आहे। याही पेक्षा मोठा संकट म्हणजे बेकारीचे प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून जे उद्या अखिल भारतीय संपाच्या बाबतीमध्ये जो संप आहे आणि त्याचबरोबर सोलापुरातील शिटू संघटना आणि सर्व एकूण 23 संघटनांनी मिळून जो मोर्चा काढत आहेत कामगारांचा, त्या मोर्चेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचा जाहीर पाठिंबा राहील आणि या माध्यमातून कामगार सेनेच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत। तरी कामगार बंधू भगिनींनी या चळवळीमध्ये मोठ्या संख्येने
आत्मीयतेने आणि जिद्दीने सहभाग होऊन आपण मोदी सरकारला म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा हुकुमशाही सरकारला धडा शिकवूया असे आवाहन करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.